हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला, आज ना आपण पुरणपोळी बनवणार आहे. बघू शकता तुम्ही, मी फर्स्ट टाईम म्हणजे मी जास्तीत जास्त मी कधीही पुरणपोळी बनवलेली नव्हती. तर सेकंड टाईम असेल पुरणपोळी बनवणं. फर्स्ट टाईम थोडं गावाकडे बनवली होती. तर चला, अशी छान पुरणपोळी बनवायची आहे. आणि ना मस्त असंच मधीच आम्हाला पुरणपोळी खायचं आज हे झालं, मूड झाला आहे. तर चला, त्यांना असं वाटायलं की आज काहीतरी छान बनावा. तर मी आज सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी असं छानसं जेवण बनवणार आहे. तर बघा, हे जेवण कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, माझे यूट्यूब फॅमिलीला आज मी नवीन काहीतरी बनवून दाखवणार आहे, नवीन रेसिपी काहीतरी. तर चला, बघू शकता आमटी, दूध आणि राईस वगैरे आहे. आणि मस्तपैकी ना भजे, मिरचीचे भजे पण आहेत, कुरडई, पापड. तर चला, सर्वात पहिले ना मस्तपैकी कांदे कट करून घेतलेले आहेत. असे कांदे कट करून घेतले ना पटकन भाजतात. छानपैकी अशी जाळीवरती कांदे भाजायला टाकले होते. कांदे भाजायची आणि वांगे वगैरे पण भाजू शकतो, अशी जाळी छानशी. चला, मस्तपैकी तोपर्यंत भाज्याचं पण भिजायचं होतं. तर कांदा आणि मिरची कट करून घेतली होती, पीठ भिजून घेतलं होतं असं छानसं. तर पीठ भिजून ना अर्ध्या तासा पहिले ठेवलं होतं. आता ना काळा मसाला काढून घेतला. साधा रिस्की नाही काळा मसाला, बघू शकता तुम्ही. हिरवी मिरची, अद्रक, थोडीशी अद्रक टाकलेली, लसण, गावरान, खोबरं आणि हे थोडंसं धने वगैरे. तर कांदे असे छान भाजून गेलेले आहे आपले मस्तपैकी. आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती. तर चला, मस्तपैकी आता याला भाजून घ्यायचं आहे. आणि न मस्तपैकी याला थोडा वेळ ना मग आता डाळ थंड करायला ठेवली होती. डाळीच्या पण 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी. आणि मस्त डाळ शिजून गेलेली आहे. आपली हरभऱ्याची डाळ आहे ही, मस्तपैकी अशी शिजून गेलेली आहे. तर एकच वाटी हरभऱ्याची डाळ टाकली होती ही. आणि सायलू मला मदत करत होती. तिचं म्हणणं होतं की मला ना आज तिला मदत करायची होती मला. तर चला, मी ना आज तिला ना मदत करू दिलेली आहे. तिने छानपैकी ना याच्यातलं पाणी काढून, याच्यातलं पाणी ना आपल्याला आमटीसाठी लागणार आहे, म्हणून ते पाणी काढून ठेवलेलं आहे मी. आणि चला, ती पुरण काढते तोपर्यंत मी मसाला भाजून घेते छानपैकी. तर चला, मस्त तेल टाकायचं आणि त्यावरती ना हे कांदे मस्त असे ना थोडेसे फोडून घेतल्यासारखे करायचे, छान भाजून घ्यायचे. आणि नंतर ना अद्रक आणि थोडासा लसूण पण टाकायचं यामध्येच. म्हणजे ते दोन्ही सगळं छान भाजलं ना तर वासही मारत नाही आणि खूप छान होते. तर चला, आता ह्या मसाला ना पूर्णपैकी मी पूर्ण मसाला ना भाजून घेतला. थंड झाला की मिक्सरला लावून घ्यायचा आहे आता. तर चला, थंड झालेला आहे, आपल्याला मिक्सरला लावून घेऊया आपण. तर बघू शकता तुम्ही, याच्यातनं थोडंसं ना डाळ आहे ना ती पूर्णाला काढलेली, ती थोडीशी टाकायची. आमटी खूप छान होती यानी. तर चला, थोडंसं पाणी टाकून घेऊ यामध्ये, म्हणजे छानपैकी होती. तर चला, पुरण कसं चालू आहे म्हणून बघत होते, तर खूप छान पुरण चालू होतं. अशा मॅडम मला मदत करत होत्या. तर हिला ना खूप आवडतं मला मदत करायला, तर अशी मदत करत होती ती मला. तर मस्त असं पेड्यासारखंच पुरण काढत होती. तर बघा, इतका मस्त असं खमंग. त्यामध्ये ना शिजता वेळेसच मी ना थोडंसं इलायची टाकली होती. तर चला, हे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे मिक्सरला आमटीचं. आणि इकडं मस्त पाणी पण काढून ठेवलेलं आहे. थोडंसं इकडं कढईत थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. 3 पळ्या तेल टाकून घेतलं. थोडं तिखट, आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकून घेतलेलं आहे. हळद आणि ना बाकी काहीच मसाला टाकायचा नाही यामध्ये, कारण आमटीला ना जास्त मसाल्यानं आमटीला टेस्ट येत नाही आहे. आपण भरपूर सारे मसाले अगोदरच घेतले होते. तर चला, आपल्याला ना असं म्हणजे रिस्की आमटी बनवायचीच नाही आहे. आणि कढीपत्त्याचे 5-6 पानं टाकून घेतलेले आहेत. तर चला, मस्तपैकी याला फ्राय होऊ द्यायचं छान थोडा वेळ. फ्राय झाल्याच्या नंतर ना हे मिक्सरचं थोडंसं हलक्या हातानं भांडं धुवून घ्यायचं आणि त्याचं झाकण वगैरे. आणि नंतर ना मस्तपैकी हे पाणी होतं आपलं पुरणाचं, तर ते टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये. आपल्याला जेवढी पतली पाहिजे तेवढी बनवू शकतो आपण, पण जास्त पतली पण नाही बनवायची, जास्त घट्ट पण नाही, मिडियम बनवायची. तर चला, आम्हाला ना चौघाच्या आकाराची अशी आम्ही बनवलेली होती. तर चला, मस्तपैकी अशी आमटी तयार झालेली आहे. मस्त शिस्ती पण आणि मस्त असं कटाची आमटी तयार झालेली आहे. तर चला, आता भज्याचं पीठ काढून घेतलं, ओवा आणि हातावर कर्श करून ओवा घेतलेला होता हा. तर कर्श करून ठेवला होता. माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे मला काही जास्त आता परत करायला वेळ वेळ भेटलाच नाही. तर चला, सगळं टाकून घेतलं आपण. हे मिरची, कांदा आणि ओवा पण, मीठ पण टाकून घेतलेलं आहे. याला एक मिश्रण करून घेऊन याला ना पाणी टाकून भिजून घ्यायचं मस्त. आता यामध्ये ना तुम्हाला जर कोथिंबीर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकतात. तर चला, हाताला पाणी लावून मस्तपैकी याला आपण भजे पण करायला घेणार आहेत. तोपर्यंत ना म्हणजे हात हलक्या हाताला धुवून थोडंसं पाणी टाकून द्यायचं, म्हणजे ते ना छानपैकी भज्याचं पीठ छानपैकी भिजून जाते. तर चला, पुरण काढून झालेलं आहे मॅडमचं असं छानपैकी. तर इथं ना 2 पळ्या मी तूप टाकलं होतं, किंवा तेल टाकू शकता तुम्ही. तर मी ना तूप टाकलं होतं यामध्ये. आणि याला ना मस्तपैकी आता साखर पण टाकून घेतलेली आहे. 1 वाटीला अर्धा वाटी, पाऊण वाटी साखर टाकली होती मी.
आणि मस्तपैकी ना याला फ्राय करून घ्यायचं. बारीक गॅसवर करायचं आपल्याला याला फ्राय. आणि तेल किंवा तूप टाकल्यानं काय होतंय, चिटकत नाही आणि करपतही नाही पुरण आपलं. तर चला, मस्तपैकी असं पुरण होत आहे आणि इतका खमंग पेढ्यासारखा वास येत आहे पुरणाचा. तर चला, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि नक्की करून बघा. तुम्ही एकदा केली ना तर तुम्ही नेहमी करता. आणि इझिली आहे. पुरणपोळीला खूप वेळ लागतो आणि खूपच अवघड आहे असं काही नाही. झटपट तुम्ही 2 तासाच्या आत घरी बनवू शकतात. आणि 1-1.5 तास खूप झाला याला बनवायला, जास्त वेळ काही लागत नाही. 1 ते 1.5 तासामध्ये छानपैकी तुम्ही गरमागरम पुरणपोळी घरी करून खाऊ शकतात. तर चला, तेल तापलेलं आहे, याच्यात भजी सोडून घेत आहे. कारण खूप सारे हे असल्यामुळं खूप सारा मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी ना जास्त असं छोटे छोटे स्टिप घेतलेले आहेत मधल्या. तर चला, हे कुरडई पापड पण आपण तळून घेणार आहेत. तर चला, मस्तपैकी कुरडई पापड तळून घ्यायचे. कारण मी तेल याच्यात थोडं टाकलं होतं कमीच, कारण ना आणि पतलं पीठ केलं होतं मस्त. आमची तर असेच भजी आवडतात. तर चला, कुरडई पापड भजे वगैरे सर्व काहीच झालेलं आहे. आपलं पुरणही थंड झालं. आता पुरणाची पोळी बनवून घेणार आहे. आणि पेढ्यासारखं झालं, कोरडं, एकदम कोरडं फट, हातालाही चिटकत नव्हतं, इतकं छान झालं होतं. आपलं पीठही छानपैकी भिजून झालं होतं. चला, कोळपाट बेलनं घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे मी बाजूला गरम करून. तर चला, मस्त तवा तापलेला आहे. तर आपल्याला ना आता असं थोडासा छोटासा गोळा करून त्यामध्ये ना पुरणाच्या पोळीचा पण गोळा करायचा आणि त्यामध्ये टाकून घ्यायचा. हलक्या हाताने त्याला दाबून घ्यायचं. तर चला, आता पुरणाची पोळी हलक्या हाताने टाकून घ्यायची. जास्त जाड नाही ठेवायची, जास्त पतली पण नाही. तर चला, मस्तपैकी अशी पुरणाची पोळी तयार झालेली आहे. तर तुम्हीही नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला कशी पुरणाची पोळी झाली ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला, पाहुण्यांसाठी हो या घरच्या फॅमिलीसाठी झटपट करणारी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्कीच करू शकतात. आणि तुम्ही असं काही नाही, सण असला म्हणूनच करा असं काही नाही आहे. काहीतरी नवीन पदार्थ म्हणून असं तुम्हीही करा. आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझा कम्प्लिटली व्हिडिओ बघितल्याबद्दल, व्हिडिओ न स्किप करता बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद. तर चला, बाय बाय. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कशी वाटली माझी थाळी तर नक्की सांगा. चला तर, बाय बाय.